नेहमी आनंदी राहण्यासाठी या गोष्टी करा. आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे याची सूचना सकाळी उठल्या उठल्या 10 वेळा तरी मनाशी म्हणा. आणि प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगळी असते. त्याचा आदर करा. आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्टीत राहा. कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. जीवनामध्ये प्रत्येक दिवसामधला थोडा वेळ स्वतःसाठी काढा. कारण स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे या जगामध्ये. कारण स्वतःसाठी वेळ काढू शकतो. स्वतःच्या हॉबीज पॅशनला पूर्णपणे स्वतःपासून वेगळं नाही केलं पाहिजे. त्या जपायला पाहिजे. दिवसातून एकदा तरी 10 मिनिटे का होईना पण तुमची आवडती गाणी ऐकत चला. आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून राहू नका. आयुष्याचा आनंद मिळणार नाही. आणि त्याचे जर तुम्ही गुलाम बनून राहणार तर तुम्हाला आयुष्याची किंमत कळणार नाही. इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या. शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी रोज एक्सरसाइज करा. मोटिवेशनल बुक वाचा. मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा बघा. नेहमी सकारात्मक गोष्टीचा विचार करा. सकारात्मक गोष्टी तुमच्या आजूबाजूला राहू द्या. दर 2 दिवसांनी एखादं गुलाबाचं फूल किंवा तुमचं आवडतं फूल आणा घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवा. तुमच्या जवळ खास मैत्रिणीसाठी आठवड्यातून थोडा वेळ नक्की काढा. कारण त्यांच्याशी संवाद साधल्याने तुमचं थोडं स्ट्रेस कमी होतो. वर्षातून एकदा तरी फिरायला जा. फिरायला गेल्याने तुमचं मूड फ्रेश होतो. आणि फिरायला जाणंसुद्धा गरजेचं आहे. एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10 ते 15 मिनटं घालवा. आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या व वाईट घटनांशी दुसऱ्याला जबाबदार धरू नका. विनोदी सिरियल पाहताना खडखडवून हसा आणि शरीराची हालचाल होऊ द्या. त्यात तुमच्या शरीराची एक्सरसाइज होईल. तुम्ही प्रफुल्लित राहाल. कधीकधी स्वतःची दुसऱ्याबद्दल विचार करू नका. त्याची मदतसुद्धा केली पाहिजे. कोणाचे तरी बोललेल्या चुकीच्या गोष्टीला जास्त मनावर घेतलं नाही पाहिजे. रिकामं मन शैतानाचं घर असतं. त्याकरिता आवडतं छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा. त्याने तुम्हाला आनंद मिळेल आणि स्फूर्तीही वाढेल. तुमचं एक पॅशन जपलं जाईल. कोणाकडून फार अपेक्षाही ठेवू नका. म्हणजे आपल्या अपेक्षा भंग होतील याचं दुःखच होणार नाही. आणि ईर्ष्याही करू नका. आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधीतरी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करा. उदास वाटलंच आवडत्या व्यक्तीला अशी बोला. त्याच्याशी गप्पा मारा आणि आवडतं छंद बाळगा किंवा एखादी कृती करा. किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून घ्या. घडून गेलेल्या कडू आठवणींना विसरून जा. मन जर उदास असेल तर स्वतःला कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त ठेवा. संगीत ऐका, वाचन करा, गाणं ऐका. तुमचं आवडतं फेवरेट गाणं ऐका आणि त्याला गुणगुणत राहा दिवसभर. तुमचं मन एकदम प्रफुल्लित होईल. आपल्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवा. त्याच्याशी खेळा. त्यांच्यासारखं त्यांच्यामध्ये मिसळा. त्यामध्ये तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल. कारण मुलं आपली सगळी उदासीनता बाजूला घालवतात आणि आपण हॅप्पी राहतो. मुलांमध्ये आपण जो पण वेळ घालवतो ना त्यामध्ये आपल्याला आनंदच मिळतो. कारण मुलं हे देवाघरची फुलंच असतात. त्यांच्यासोबत वेळ घालवलेलं कधीही चांगलं.